नमस्कार. आज मी बनवणार आहे सगळ्यांच्याच आवडीची अशी खमंग काकडीची रेसिपी. तर ही रेसिपी बनवायला खूप सोपी असून खायला खूप चविष्ट आणि पौष्टिक आहे. तर अशी ही खमंग काकडी बनवण्यासाठी इथे मी 2 काकड्या घेतल्या आहेत. तर वजनीमानाप्रमाणे या काकड्या 250 ग्रॅम आहेत. तर ह्या मी स्वच्छ धुवून याच्या दोन्ही साईड कट करून घेणार आहे. काकडी ही देठाकडील भागास कधीकधी कडवट असते, त्यामुळे देठाकडील भाग कट केल्यावर तो कट केलेला भाग काकडीला अशा पद्धतीने हलकासा घासून घ्यायचा आहे आणि पुन्हा या काकडीचा वरील थोडासा भाग कडवटपणा जाण्यासाठी काढून घ्यायचा आहे. यावरील आता सर्व साली काढून घेऊया. या रेसिपीला खमंग काकडी किंवा काकडीची कोशिंबीर सुद्धा म्हणू शकता. यासाठी शक्यतो कवळ्याच काकड्या घ्यायच्या आहेत. आता या दोन्ही काकड्यांवरील साली काढून या काकडीचा कडवटपणा गेलेला आहे का हे बघण्यासाठी त्याचा थोडासा पीस खाऊन बघायचा आहे. ही काकडी मी आता किसून घेणार आहे. या रेसिपीसाठी काकडी शक्यतो चोचवून घेतली जाते, पण ही रेसिपी सोप्या पद्धतीने करत असल्याने ती मी किसून घेणार आहे. काकडी ही किसणीच्या मोठ्या होलामधूनच किसून घ्यायची आहे, म्हणजे त्या काकडीमधून रस जास्त निघत नाही. जर का तुम्हाला ही काकडी किसून नको असेल तर तुम्ही ही काकडी विळीवर चोचून घेऊ शकता. या दोन्ही किसलेल्या काकड्या एका बाउलमध्ये घेतल्या आहेत. तर यामध्ये सुरुवातीला मी अर्धा चमचा साखर घालून घेतली आहे. नंतर 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून यामध्ये घातल्या आहेत. या मिरच्या अशाच यामध्ये न घालता मी यामध्ये नंतर फोडणी देणार आहे, त्या फोडणीमध्ये या मिरच्या घातल्या तरी सुद्धा चालतील. आता यामध्ये 2 चमचे किसलेले ओले खोबरे घालून घेतले. हे सर्व आता किसलेल्या काकडीमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचे. यावर आता फोडणी घालायची आहे, त्यासाठी आता आपण फोडणी करून घेऊया. यामध्ये मी आता अर्धा चमचा तेल घातले. तेल थोडंसं गरम झाल्यावर अर्धा चमचा यामध्ये मोहरी घालून घेतली आहे. मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घेतले. मोहरी चांगली अशी तडतडेपर्यंत ही फोडणी छान अशी करून घ्यायची आहे. आता ही फोडणी थोडीशी कोमट झाल्यावरच यामध्ये घालायची आहे. इथे फोडणी जर का आपण एकदम गरम असतानाच घातली तर काकडी थोडीशी मऊ पडू शकते. काकडी जर का अशी कुरकुरीत हवी असेल तर फोडणी थोडीशी कोमट करूनच यामध्ये घालायची आहे. यामध्ये आता मी अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घेते. तर इथे शेंगदाणे बारीक करताना जास्त बारीक करायचे नाही आहेत, जरा जाडसरच ठेवायचे आहेत. वरून चवीनुसार मीठ घालायचे आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून थोडंसं लिंबाचा रस यामध्ये घालायचे. तर इथे मी 1 चमचा लिंबाचा रस घालून घेतले. हे सर्व आता चांगलं मिक्स करून घेऊया. मीठ घालताना जर का तुम्ही हे लगेचच खाणार असाल तेव्हाच यामध्ये मीठ घालायचे, कारण मीठ घातल्यावर काकडीला लगेचच पाणी सुटतं. तर अशी ही आपली खूप पौष्टिक असलेली खमंग काकडी बनवून तयार झाली आहे. तर पुन्हा भेटूया अशाच एका छान अशा रेसिपीसोबत. धन्यवाद.